1 2 3 आणि ते चमचा 4 तांबे तांदूळ घेतलेले आहेत. स्वच्छ तांदूळ घेऊ आणि परत पाणी घालून 2 पाण्याने स्वच्छ तांदूळ धुवून घेऊ. मग घेतलेला आहे यावर तांदूळ वाळत घालू पासून वाळत घालायचं आहे. म्हणजे आपलं पाणी सुकेल चांगल्या प्रकारे. बघू शकता इथं स्वच्छ तांदूळ भिजवून धुवून घातलेले आहेत पांढऱ्या रुमालावर. बघू शकता इथं तुम्ही. आता हे स्वच्छ कोरडे वाळून घ्यायचे. तुम्ही फॅन खाली सुद्धा वाळू शकता किंवा उन्हात सुद्धा वाळू शकता. पूर्णपणे वाळले आहे. आता टोकन घालून पावडर करून घेते त्या मिक्सरमधून याची. आता ही तांदूळ आता ही गाळून घेऊया आपण गाळण्याच्या साहाय्याने. मोठे कण राहिले आहेत बघा. मोठे कण आता काढून टाकते मी. पीठ छानपैकी चाळून घेतलेला काढून याचा किस करून घ्यायचा आहे. आणि ती ठेवली आहे त्यावर बटाटा किसून घेतली. बटाटा किसायचा आहे आणि आपण त्यामध्ये बांधायचा आहे आणि तांदळाच्या पिठात चांगला पिळून घ्यायचा आहे. बटाट्याचा रस आपल्या त्वचेसाठी अत्यंत घालून घेऊया. तरी इसेन्शियल ऑइल घालून घेऊ. आपल्या त्वचेसाठी खूप उपयुक्त आहे. त्वचेवरील काळी डाग पिगमेंटेशन आहे. ॲलोवेरा जेल घालायचा आहे. इथं तुम्ही घेतलेले बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हा सुद्धा सोबीचा बारीक करून घ्यायचा आहे चाकूच्या साहाय्याने. घातलेलं आहे. हे पाणी चांगलं उकळून घ्यायचं आहे. उभीत टाकून घेऊ. हे पातेलं ह्या कढईवरती ठेवून घेऊ आपण. चमच्याच्या साहाय्याने सोप बेस एकसारखा ढवळत राहायचा आहे. पूर्णपणे मिनिटं झालेले बघू शकता तुम्ही. 3 ते 4 मिनिटं या पाण्यात चांगलं उकळून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यानंतर यात नारळाच्या तेलाचे 2-3 थेंब टाकून घ्यायचे आहे. तर नारळ तेल टाकल्यानंतर आणखी 2 मिनिटं याला चांगला घालून घ्यायचा आहे. मिक्स करून घ्यायचा आहे. तेलामध्ये सोडून घ्यायला मिश्रण टाकूया चांगला त्याच्यामध्ये. आता कमी एका हा सोपेस या वाट्यामध्ये आता ठेवून द्यायचा आहे. आता हे सोपेस नैसर्गिकरित्या साबण तयार झाले तांदळाचे. बघू शकताय कोणतेही यात कलर नाहीत, कोणतेही प्रिझर्वेटिव्ह नाही, कोणतेही केमिकल नाही. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.